नमस्कार. मी या व्हिडिओद्वारे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातल्या तमाम मतदार बंधू भगिनींना एक आवाहन करायचं आहे, तुमच्याशी संवाद साधायचा आहे. मी एक अतिशय सर्वसामान्य घरातला शिक्षक कुटुंबातला मुलगा त्या ठिकाणी आहे, विधानसभेला सामोरं जातोय. माझे नेते श्रद्धेय शरद पवार साहेबांनी माझी उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केली. शिवसेनेचे नेते आदरणीय उद्धव साहेब असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील, यांनी त्या उमेदवारीला मान्यता दिली आणि 29 तारखेला मी उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केला. आज त्या गोष्टीला 7-8 दिवस झाले. मुळामध्ये मी काही या गोष्टी करता त्या ठिकाणी फार प्रयत्नशील नव्हतो. इतर लोक त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी होते आणि अचानक मला पक्षाकडनं ही उमेदवारीची जबाबदारी त्या ठिकाणी मिळाली. आणि ज्या पक्षामध्ये आम्ही राहतो, शरद पवार साहेबांचा पक्ष आहे, तसा उद्धव साहेबांचा पक्ष फोडला, त्यांच्याशी गद्दारी झाली, तसं शरद पवार साहेबांच्या पक्षाशी सुद्धा त्या ठिकाणी गद्दारी झाली. त्यामुळे शरद पवार साहेबांनी एकदा मला आदेश दिल्यानंतर या निवडणुकीला सामोरं जायचं मी ठरवलं. अतिशय कमी वेळ माझ्याकडे. मी तुम्हाला माहिती, मी एक सर्वसामान्य घरातला त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे. माझ्याकडे कुठल्या संस्था नाही, माझ्याकडे कुठल्या यंत्रणा नाही, वारसा हक्कानी मला कार्यकर्ते मिळालेले नाहीत, वारसा हक्कानी मला कर्मचारी मिळालेले नाहीत, साधन संपत्तीने सुद्धा मी एकदम कमी आहे. माझे काही मित्र, नातेवाईक, गावातली काही लोक ही त्या ठिकाणी मदत करतायत, त्यातून मी निवडणुकीत दिवसेंदिवस त्या ठिकाणी पुढे चालू आहे. माझ्याकडे यंत्रणा नाही. 2,90,000 मतदार आहेत आणि इथपर्यंत पोहोचायला हे सगळी गावं, सगळी प्रभाग मी कदाचित आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. माझा तर पूर्ण प्रयत्न चालू आहे की आपल्यापर्यंत पोहोचायचं. आता रात्रीचे 10 वाजले. मी कोपरगावच्या वेस्ट सोयगाव या गावातल्या वेस्ट या गावी आमच्या मित्राच्या बसून त्या ठिकाणी तुमच्याशी बोलतोय आणि मी शक्यतो प्रयत्न करतोय तुमच्यापर्यंत पोहोचायचा. परंतु माझ्याकडे मी मागाशीच सांगितल्याप्रमाणे यंत्रणा नाही. त्याच्यामुळे कदाचित मी जर तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तरी तुम्ही त्याचा राग मानू नका. ही एक परिवर्तनाची लढाई आहे. एक कोपरगाव तालुक्यात एक क्रांती होऊ घातलेली आहे. एक मोठं मातब्बर राजकीय घराणं 52 वर्षात पहिल्यांदाच या निवडणुकीत त्या ठिकाणी सहभाग नोंदवत नाही. अशा परिस्थितीमध्ये एक धनाढ्य कारखानदाराविरुद्ध एक सर्वसामान्य कार्यकर्ता, अशी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई सुरू झाली. माझी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातल्या 2,90,000 मतदारांना त्या ठिकाणी विनंती आहे की आपण एक बघितलं पाहिजे की आपले जे प्रश्न आहे, मग ते महागाईचे असतील, मुलांच्या शिक्षणाच्या वाढच्या फीचे असतील किंवा इतरही बेरोजगारीचे असतील, हे प्रश्न कोणत्या उमेदवाराच्या जवळचे. जो उमेदवार ज्याला अन्नधान्याचे भाव वाढल्याने काही फरक पडत नाही, जो उमेदवार ज्याला डाळी तेलाचे भाव वाढल्याने काही फरक पडत नाही, जो उमेदवार मुलांच्या शिक्षणाची फी वाढल्याने त्याला काही फरक पडत नाही, हा उमेदवार जवळचा की तुमच्यासारखेच दैनंदिन समस्या ज्याच्या जीवनात आहे, तो उमेदवार तुमचं दुःख जाणील, तो उमेदवार जवळचा, याचा विचार कोपरगाव तालुक्यातल्या मेजॉरिटीने बहुसंख्येने असलेल्या मतदारांनी त्या ठिकाणी करण्याची वेळ आली. सातत्याने पैशाच्या जोरावर या तालुक्यामध्ये राजकारण केलं जातं. फ्लेक्स लाव, पैशाचा उधामादा कर आणि खोटा विकास जनतेला सांगायचा प्रयत्न होतो. 3,000 कोटीचा विकास झाला सांगितलं जात आहे. 3,000 कोटीले 1,500 कोटी तर विमानतळाचे आहेत. काय सर्वसामान्य जो गोरगरीब माणूस आहे त्याला त्या विमानतळाचा काय त्या ठिकाणी फायदा आहे. नॅशनल हायवेचे पैसे 200 कोटी रुपये ते केंद्र सरकारचे, त्याच्यावर अधिकार सांगितला जातो. अच्छा, रेल्वेचे पैसे तेही आम्हीच आणले असं सांगितलं जातं. कोपरगावचा एक रस्ता धडणे. मी आज या प्रचाराच्या निमित्ताने तालुक्यात जातो. विकास तोच आहे, तो विकास जाणवलं. विकास काय कागदावरचा विकास काय करायचा, आपल्याला विकास हा जाणवला पाहिजे. कोपरगावच्या पाण्याच्या प्रश्नांच्या अतिशय अवघड परिस्थिती झाली. गोदावरी कालव्यांचं पाणी समन्वय पाणी वाटप कायद्याने त्या ठिकाणी कमी झालेलं आहे. हे नशीब निळवंडेमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, बाळासाहेब थोरात साहेब, बापूसाहेब तनपुरे साहेब यांनी त्या ठिकाणी 1200 कोटी रुपये दिल्यामुळे या जिरायती भागाला तरी वरदान मिळालं. पण तो बागायती भाग म्हणून ओळखला जातो. त्याचं पाणी ऑलरेडी समन्वय पाणी वाटप कायद्यामध्ये सुनील तटकरे जे यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते जलसंपदा मंत्री असताना निघून गेले. मी निवडणुकीमध्ये अतिशय धाडसाने सामोरं जातोय केवळ तुमच्या पाठिंब्यावर आणि मला दिवसेंदिवस माझा आत्मविश्वास वाढतोय की मतदार राजा माझ्याबरोबर त्या ठिकाणी यायला लागलेला आहे. फक्त माझी आपल्याला एक विनंती की मला आपल्यापर्यंत पोहोचताना त्या ठिकाणी यंत्रणेचा अभाव असल्यामुळे कदाचित जर मी पोहोचू शकलो नाही तर तुमच्या घरातलाच एक मुलगा निवडणूक लढतोय असं समजून तुम्ही मला पाठबळ द्या. अनेक घटना घडल्या. आमच्या पत्रकार परिषदा त्या ठिकाणी दाबल्या आल्या. ज्या पत्रकार बांधवांच्या पाठिंब्यामुळे मी आजपर्यंत इथपर्यंत आलो, त्या पत्रकार बांधवांवर सुद्धा त्या ठिकाणी दबाव आलाय की काय असं मला वाटायला लागलं. माझी बातमी जीव दिली जात नाही. म्हणजे आम्ही त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतरचं माझं भाषण युट्यूबवरून, सोशल मीडियातून अचानक गायब झालं. 10,000 व्ह्यूज आल्यानंतर ते भाषण सापडेना. नशीब की आमच्या एका कार्यकर्त्यांनी ते डाउनलोड केलं होतं, त्यामुळे ते भाषण परत जनतेसमोर वेगवेगळ्या माध्यमातून यायला लागलं. असे अनेक प्रकार घडतायत. आमच्या मैदानाच्या परवानग्याच्या वेळेसच अर्ज येतात, त्याच्याकरता आम्हाला भांडावं लागतं. इव्हन पवार साहेबांच्या सभेच्या वेळेस सुद्धा तेच मैदान मागण्याचा अर्ज आला होता. केवळ आम्ही संघर्ष केला. पवार साहेब देशाचे मोठे नेते म्हणून प्रशासनावरही भरून दबाव आला. म्हणजे असा रडीचा डाव सगळा सुरू आहे. इतकी जर निवडणूक एकतर्फी आहे
इतका जर तुम्ही 3,000 कोटीचा विकास केलाय तर तुम्हाला हे करायची काही गरज नाही. हे कोपरगावच्या जनतेने त्या ठिकाणी ध्यानात घेतलं पाहिजे. एकच माध्यम आहे माझ्याकडं की ज्याच्या माध्यमातून मी कमी वेळामध्ये मतदारांपर्यंत पोहोचू शकतो, ते म्हणजे मीडियाचं माध्यम. त्या मीडियाचा सुद्धा आवाज दाबायचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. आमचे पत्रकार मित्र खाजगी आम्हाला सगळं सांगतायत मला, पण ते सुद्धा हातबल आहे, त्यांच्या सुद्धा हातात हे लोक काही ठेवत नाही. कारण फार मोठी आसुरी शक्ती यांच्याकडे त्या ठिकाणी धनदांडगे असल्यामुळे मला कोणालाच अडचणीत आणायचं नाही. मला पत्रकार बांधवांना अडचणीत आणायचं नाही. मला कोणत्या कार्यकर्त्याला अडचणीत आणायचं नाही. फक्त मला एकच जनतेला या माध्यमातून सांगायचं आहे की मी लढणार आहे, शेवटपर्यंत लढणार आहे. मला आमदार व्हायचं म्हणून मी लढणार नाही. माझ्या पवार साहेबांकरता लढणार आहे, माझ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकरता लढणार आहे, उद्धव साहेबांकरता लढणार आहे, थोरात साहेबांकरता लढणार आहे, शिवसेनेच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकरता मी त्या ठिकाणी एकदम प्रामाणिकपणे लढणार आहे. सुरुवातीला सांगितलं की आमचाच डमी आहे, मॅनेज आहे. माझ्या विश्वासार्हतेबद्दल त्या ठिकाणी शंका निर्माण केली, पण मी किती टफ कार्यकर्ता आहे, किती खंबीर कार्यकर्ता आहे कोपरगावच्या जनतेला माहिती आहे. तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एकच विनंती आहे की मी आपल्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय. रात्रीचा आता बघा तुम्ही 10 वाजलेत, मी ग्रामीण भागामध्ये असाच मी अथक प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. परंतु तुमच्यापर्यंत जर पोहोचता आलं नाही तर ज्योत से ज्योत जगाते चलो ही जशी आपल्याला एक कविता होती त्याप्रमाणे तुम्ही सगळे एकमेकाला सांगा. आणि एक सर्वसामान्य शिक्षक कुटुंबातला मुलगा, जसे निलेश लंके त्या ठिकाणी शिक्षकचा मुलगा त्या ठिकाणी निवडून आला, जसे भगरे सर स्वतः शिक्षक आहे, सामान्य घरातली ही माणसं त्या भागातल्या लोकांनी निवडून दिली, तशीच कोपरगावच्या जनतेने मला निवडून द्यावं. निश्चितच एक फुल टाइम आमदार म्हणून मी कार्यरत राहील. मला ना कारखाना आहे, मला ना डिस्टलरी आहे, मला ना त्या ठिकाणी शैक्षणिक संस्था आहेत. या जशा तुम्हाला काही न वाटत असेल या आपल्या जमेच्या बाजू किंवा माझ्या कमतरतेच्या बाजू आहे, तर ह्या काहीच जबाबदाऱ्या नसल्यामुळं मी पूर्ण वेळ त्याकरता आपल्याकरता उपलब्ध राहणार आहे. आणि जर आपण मला मतदार आपलं पवित्र मत देऊन आमदार केलं तर तुमचं ऋण हे माझ्या 7 जन्मात पेटणार नाही, ते माझ्या डोक्यावरच राहणार आहे आणि त्या भावनेतूनच मी काम करणार आहे. एवढंच आपल्याला सांगतो. माझी आर्थिक अडचण तुम्ही लक्षात घ्या, तुमच्यापर्यंत पोहोचण्याची माझी यंत्रणेची अडचण तुम्ही लक्षात घ्या. मी तुमच्या आणि माझ्या फार परिस्थितीमध्ये फरक नाही एवढंच त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि माझ्या ज्या काही त्रुटी असतील प्रचार यंत्रणेतल्या त्या पदरात घ्या. आणि मी महाविकास आघाडीकडनं उभा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडनं मी उभा आहे. आणि माझं जे चिन्ह आहे हे तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि माझा अनुक्रमांक 3 आहे. माझा अनुक्रमांक 3 आहे याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगतो. अमोल कोल्हे साहेब निवडून आले, त्यांचा अनुक्रमांक 3 होता. सुप्रियाताई निवडून आल्या, त्यांचा अनुक्रमांक 3 होता. निलेश लंके निवडून आले, त्यांचा अनुक्रमांक 3 होता. त्या तिन्ही उमेदवाराविरुद्ध फार मोठे मोठे लोक उभे होते आणि कोट्यवधी रुपये त्यांनी त्या ठिकाणी खर्च केले होते. तरी सुद्धा हे 3 नंबर अनुक्रमांक असलेले आपले तिन्ही नेते निवडून आले. आणि योगायोगाने कोपरगाव विधानसभा मतदारसंघात माझा सुद्धा अनुक्रमांक 3 आहे आणि माझ्या समोर सुद्धा फार एक धनाढ्य शक्ती त्या ठिकाणी उभी आहे. पण कुठेतरी हा संकेत आहे की मी सुद्धा त्या ठिकाणी विजय मिळवणार आहे. आपण तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून आपलं पवित्र मत मला देऊन मला मतदान करून विजयी करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.